सो आत्ता काव्या आणि अनिशाचा सीन शूट झाला, ज्याच्यामध्ये अनिशाचं आणि काव्याचं हेच बोलणं सुरू होतं किंवा ही चर्चा सुरू होती की आता आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत ते ठीक आहे, पण आपलं जे ध्येय आहे त्याबद्दल आपण काय करतोय किंवा आता ते बॅलन्स कसं करायचं. पण तू मला मोटिवेट करून माझी झोपमोड करायचीस. आता मला सांग, तुला कशाने जाग येणार आहे? तर नक्की अनिशा मला काय बोलली आहे किंवा तिने मला काय सांगितलं आहे हे बघायला तुम्ही ॲक्च्युअल सीन बघा किंवा आपली मालिका बघा, म्हणजे तुम्हाला कळेल नक्की काव्यामध्ये आणि अनिशामध्ये काय बोलणं झालं आहे. पण खूप इंटरेस्टिंग सीन झाला आणि जशी काव्याच्या आयुष्यात अनिशा आहे आणि अनिशाच्या आयुष्यात काव्य आहे तशीच प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक मैत्रीण असावी असा तो सीन आहे. सो ते बघायला करायला तर खूप मजा आली, त्यामुळे बघायला 100% मजा येईल. आता काय बाबा, तुमचे फॅन फॉलोअर्स पण खूप आहेत ना, ते काय करतील लाईक्स. पण काव्या, लाईक व्हायचंय की लायक व्हायचंय? हो, सरप्राईज्ड होतो आम्ही, बट इन अ गुड वे. आता एक वेगळं वळण घेते ही कथा किंवा ही मालिका, फारच एक वेगळा टर्न येणार आहे. आणि आत्तापर्यंत जसे काही किस्से घडले म्हणजे किंवा ड्रामा झाला, तसाच ड्रामा आता येईलच, कारण हा ट्रॅकच तसा आहे. सो आता काय होईल, गमती काय होतील काव्या आणि पार्थमध्ये, काव्यार्थचं नातं अजून कसं फुलेल हे बघायला मी सुद्धा एक ऑडियन्स म्हणून खूप उत्सुक आहे. आणि काव्याचं पात्र साकारताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या मला इमोट करायच्या आहेत ऑनस्क्रीन ते करतानाही मला खूप मजा येणार आहे. आणि आता एक इंटरपर्सनल रिलेशनशिप्स इतक्या गुंतागुंतीच्या होत चालल्यात हळूहळू, ते